मी आज आपल्याला आपला वेळ अमूल्य का असावा किंवा आपला वेळ एखाद्या व्यक्तीला देत असताना आपल्या वेळेची किंमत त्या व्यक्तीकडून कशी घ्यावी किंवा का घ्यावी हे थोडकंसं मी दोस्ती खातर एका मित्राच्या घरी वास्तुपरीक्षणासाठी गेलो. भरपूर दिवसापासून आग्रह करत होता, की माझ्या घरामध्ये येऊन भेट द्यावी. घरामध्ये काही चुकीचं आहे का? घरामध्ये काही चेंजेस करावे लागतायत का? किंवा घरामध्ये अनेक अडथळे निर्माण होत आहेत. तर थोडंसं त्याबद्दल मी आपल्याला थोडं सांगतो. आता या ठिकाणी मी आपल्याला एक नक्षा ड्रॉ करून देण्याचा प्रयत्न करतो. ज्यामध्ये आपल्या लक्षात येईल, की आपल्या लक्षात येईल, की ते घर कशाप्रकारे होतं आणि मी त्यांना काय गाईडन्स केलं. त्या ठिकाणी आपण थोडासा त्या घराचा नकाशा बनवण्याचा प्रयत्न करूया. त्या घराची आपण दिशा मार्किंग करूया. या ठिकाणी, या ठिकाणी नेरीत. अशा प्रकारे त्या घराचा हा नकाशा आहे. या घरामध्ये आम्ही या ठिकाणातून एंट्री करतोय. या ठिकाणातून आम्ही एंट्री करतोय. एंट्री केल्यानंतर या घरामध्ये या ठिकाणी वरच्या रूमकडे जाण्यासाठी एक जिना आहे. त्याचबरोबर इथे थोडी करून या ठिकाणी आग्नेय दिशेमध्ये किचन आहे आणि हा पूर्वेचा त्या भागामध्ये हा ठिकाणी त्यांचा हॉल आहे. त्याचबरोबर बाथरूम हे त्यांचं वायव्येमध्ये आहे, WC, आणि त्यांचं बेडरूम जे आहे ते ईशान्येमध्ये. आता या घरामध्ये गेल्यानंतर मी ज्या प्रकारे आपल्या सगळ्यांना सांगतोय किंवा आपल्या सगळ्यांसमोर मांडतो किंवा आपल्या सगळ्यांसमोर मी ओढून-ओढून सांगत असतो, की ज्या घराचा नैऋत्य दिशेचा दरवाजा येणार, ते घर आरोग्याने, मानसिक स्थितीने, पैशाने, समस्येनं ग्रासलेलं 100% दिसेल. त्याचप्रकारे या घरामध्ये गेल्यानंतर मी त्यांना नैऋत्य दिशेचा दरवाजा बघून त्यांच्या सगळ्या गोष्टी प्रेडिक्शन केल्या. आता केल्यानंतर त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि ते सांगण्यापेक्षा त्या गोष्टी ते लोकं फॉलो करतायत. फॉलो म्हणजे काय? ज्या गोष्टी नैऋत्य दिशेमधून त्याचे इफेक्ट येतात, ते इफेक्ट आज त्या घरातील सदस्य अनुभवत आहेत. नैऋत्य दिशेच्या घरामुळे आज त्यांच्या घरातील कर्ता पुरुष गेली 2 अडीच 3 वर्ष ना कुठला मार लागलाय, ना कुठला आजारपण झालाय किंवा न काय करणारा व्यक्ती आज एका ठिकाणावरती शांत
मतिमंदासारखा व्यक्ती बसलेला आहे. हा या घरातील या दिशेने दिलेला सगळ्यात मोठा दोष आहे. त्याचबरोबर मी वारंवार सांगत असतो, की ईशान्य दिशेतील बेडरूम आम्हाला नवदाम्पत्य जर या बेडरूममध्ये झोपत असेल, तर आमच्या ज्या पोटी येणारं संतान किंवा आम्हाला निर्माण करायचं संतान, हे संतान आरोग्यहीन किंवा संतान होण्यासाठी खूप अडचणी आणि जर संतान झाल्या, तर त्याच्यामागे एवढ्या मेंटॅलिटी किंवा आरोग्याच्या समस्या लागतील, हेही त्या ठिकाणी ताजं उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल. आता ही गोष्ट या ठिकाणी झाली. आता गावाकडचं घर म्हटल्यानंतर त्याला पर्यायी बाजू असतात. आता एखाद्या व्यक्तीने बोलवल्यानंतर त्याला वाटतं, की यावरती काहीतरी उपाय मिळावा, यावरती काहीतरी सोल्युशन नक्कीच, निश्चित. परंतु ही एक दिशा अशी आहे, ज्या ठिकाणी कितीही उपाय केला, तरी तात्पुरताच त्याचा रिझल्ट मिळतो. भूमीवरती असेल तर. आता ते फ्लॅटमध्ये वगैरे असेल तर तो वेगळा भाग आहे. परंतु मैत्री खातर किंवा दोस्ती खातर या व्यक्तीला सांगितलं, की इथून येणारा तुमचा जो रस्ता आहे, तो तुम्ही बंद करा आणि तुमचा रस्ता एकतर पूर्वेकडून करा किंवा पश्चिमेकडून करा. आता पूर्वेकडे गेल्यानंतर या व्यक्तीला येण्यासाठी एंट्रीच नाहीये. आहे, परंतु खूप सारी तोडफोड करावी लागणार आहे. खूप सारा तामझाम करावा लागणार आहे. पश्चिमेकडे आहे, परंतु पश्चिमेकडे ऑलरेडी एक शाळा आहे. त्या शाळेमुळे तिथून पुन्हा बांधकाम करता येणार नाहीये. गैरसमज काय असतात? ज्यावेळेला आपण एखाद्या व्यक्तीला आपला वेळ देऊन, एखाद्या व्यक्तीला खरं गाईडन्स ज्यावेळेला करत असतो, त्यावेळेला त्याला आपल्या वेळाची किंवा आपल्याबद्दलची आपुलकी बिलकुल नसते. एक वेळ तुम्ही कन्सल्टन्सी घ्या, त्याला पटू वगैरे न पटू, हे मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी, तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी खास सांगतोय, की तुम्ही त्या व्यक्तीकडून रुपया घ्या, ₹10 घ्या, ₹100 घ्या किंवा 10,00,000 घ्या, परंतु फी नक्की घ्या. कारण की पटलं तरी ठीक आहे, नाही पटलं तरी तुमचा जो वेळ तुम्ही दिलाय, तो वेळ वाया घालवू नका. आता या ठिकाणी मुख्यतः का बरं नैऋत्य दिशेचा दरवाजा चालत नाही? तर थोडंसं प्लॅनेटकडे म्हणजे आपण ग्रहांच्याकडे वळूया. या दिशेला चालवणारा ग्रह आहे सूर्य. या दिशेला चालवणारा ग्रह आहे शुक्र. या दिशेला चालवणारा ग्रह आहे मंगळ. आणि या दिशेला चालवणारा ग्रह आहे राहू किंवा वास्तव्यास आहे राहू. या दिशेला चालवणारा ग्रह आहे शनी. या दिशेला चालवणारा ग्रह आहे चंद्र. या दिशेला चालवणारा ग्रह आहे बुध. आणि या दिशेला चालवणारा ग्रह आहे गुरु. आता राहू कसा आहे? ऑलरेडी गुंड आहे किंवा ऑलरेडी एक निगेटिव्ह एनर्जी आहे. एक कशी आहे? एक निगेटिव्ह एनर्जी आहे. आता या ठिकाणी दरवाजा केल्यानंतर किंवा याचा उपाय केल्यानंतर तो तात्पुरता समाधानी होईल. एक सज्जन व्यक्ती म्हणजे उदाहरणार्थ आपण या ठिकाणी गुरुला पकडूया आणि या ठिकाणी राहूला पकडूया. एक वेळ गुरुच्या ठिकाणी दोष निर्माण झाला, तर गुरुकडे तुम्ही नतमस्तक झाल्यानंतर गुरु तुम्हाला एक वेळ नाही 100 वेळासाठी माफ करेल. पण राहू जोपर्यंत तुम्ही त्याची भूक भागवताय तोपर्यंतच तुमचा आहे. ज्या दिवशी तुम्ही त्याची भूक थांबवली त्या दिवशी तो तुम्हाला गिळल्याशिवाय राहणार नाही. हे ताजं उदाहरण आहे. हे आम्हाला समजायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी काय सांगितलं, आम्हाला काय केलं, काय म्हटलं, यापेक्षा त्या व्यक्तीनं
अंतर्मनातून आपल्याला काय सांगितलं, काय समजवलं, हे समजणं म्हणजे शास्त्र. कारण की ज्या ठिकाणी एक ऑब्झर्वेशनचा भाग आहे, तुम्ही एक पेन आणि एक बुक्स, नोटबुक तुमच्या सोबत ठेवा आणि मग पहा, की तुमच्या गावातील, तुमच्या अवती-भोवतीतील कुठे तुम्हाला पुस्तक वाचण्याची गरज नाहीये. तुम्हाला कुठे बाहेर जाण्याची गरज नाही. तुमचं अभ्यास, तुमचं नॉलेज तुम्ही तुमच्या गावातील अवती-भोवतीतील लोकांची घरं चेक करून तुम्ही स्वतः तुमच्या नॉलेजमध्ये प्रगती करू शकता. पुस्तकं वाचली पाहिजे, ग्रंथ वाचले पाहिजे, हे केलं पाहिजे निश्चित. परंतु त्यातमध्ये हे तुम्हाला वेळ नसेल, तर स्वतः प्रत्येक घराचा अभ्यास करायला चालू करा. तुम्हाला त्या घरातील समस्या आणि त्या घरातील दिशा काय बोलतायत हे कळेल. त्यामुळे या घरातून मी एवढंच सांगेल, की ज्या ठिकाणी नैऋत्येचा दरवाजा आहे किंवा ईशान्येमध्ये बेडरूम आहे, त्या घरामध्ये 100% जे मी अनुभव पाहिलेत, हे अनुभव तुम्हाला 100% पाहायला मिळतील.